दी बेस्ट ट्रिप. त्यांची सर्व्हिस, त्यांचा प्रेमळपणा, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं आमच्याबरोबर अगदी घरातल्या लोकांच्या सारखं होतं. चडचणकरनी जी गाडी आणि खाण्याची सर्व्हिस दिलेली आहे ती सुद्धा अप्रतिम होती. रोज एक पदार्थ वेगळा, न्याहारी वेगळी आणि सगळ्यांना पचेल असंच जेवण दिलं. यांच्याबरोबर येऊन फॅमिलीबरोबर गोवा करणं ही आगळी वेगळीच मजा आहे. हाय, आम्ही सगळेजण इको फ्रेंडली बरोबर म्हणजेच कोकणे ब्रदर्स बरोबर गोवा टूरसाठी आलेलो आहोत. दी बेस्ट ट्रिप, अगदी फॅमिलीची ट्रिप, घराची ट्रिप अशी आम्हाला वाटली. त्यांची सर्व्हिस, त्यांचा प्रेमळपणा, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं आमच्याबरोबर अगदी घरातल्या लोकांच्या सारखं होतं. त्यामुळं आम्ही 3 दिवस घर विसरूनच गेलोत. अशी ट्रिप परत परत करावीशी आम्हाला वाटते. त्यात दोघांना धन्यवाद. आणि त्यांच्याबरोबर चडचणकरनी जी गाडी आणि खाण्याची सर्व्हिस दिलेली आहे ती सुद्धा अप्रतिम होती. रोज एक पदार्थ वेगळा, न्याहारी वेगळी आणि सगळ्यांना पचेल असंच जेवण दिलं. त्यामुळं अगदी घरगुती फील आला, छान वाटलं. आणखीन एक सांगायचं म्हणजे गोवा म्हणजे फक्त पिणं, धिंगाणा घालणं अशी एक सगळ्यांची समजूत आहे. पण यांच्याबरोबर येऊन फॅमिलीबरोबर गोवा करणं ही आगळी वेगळीच मजा आहे. फॅमिलीबरोबरचा गोवा आणि तो गोवा यात फार अंतर आहे. ह्या दोन्हीमध्ये आम्हाला हा फॅमिली गोवाच फार आवडला. म्हणून चलो गोवा याच्याबरोबर आम्ही आमच्या कॉलनीतले 15 जणी आनंदाने नाचलो. क्रूजवरचं तर विचारूच नका, इतकी धमाल. आजपर्यंत मी कधीही यांच्याबरोबर असे क्रूजवर नाचले नव्हते, पण कालचा जोश हा वेगळाच होता. मस्त मस्तीत नाचलोत, छान धमाल झाली, छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. तर तुम्हीसुद्धा इको फ्रेंडली बरोबर एकदा मजा घ्या. काय मजा असते आपल्या घरातून बाहेर पडल्यावर ही तुम्हाला अनुभवायला मिळेल. माझं म्हणणं आहे, चला त्यांच्याबरोबर आपण परत एकदा सहलीला जॉईन होऊयात.